अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविषयी उन्मत्त बडबड केली आहे। भारत चीन ही नरक यातना देणारी ठिकाणं असल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये केला। भारत आणि चीन सारख्या देशातून लोक अमेरिकेत येऊन बाळंतपण करत नागरिकत्व मिळवतात असा दावा त्यांनी केलाय। या देशांना हेल होल असं त्यांनी संबोधलं होतं। ट्रम्प यांनी केलेलं विधान अज्ञानावर आधारित असून ते अभिरुचीशून्य आहे असं भारतानं सुनावलंय। भारतानं संताप व्यक्त केल्यावर अमेरिकेच्या भारतातल्या दूतावासानं सारवासारव केली। भारत हा महान देश असून त्याचं नेतृत्व माझे मित्र करतायत अशी ट्रम्प यांची भावना आहे असं दूतावासानं म्हटलंय। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊतांनी काय म्हटलंय आपण पाहूया। हा हिंदुस्थान म्हणजे एकेकाळी 11 वर्षापूर्वी जगातला एक सर्वोत्तम देश होता असं मानलं जायचं। आणि नरेंद्र मोदी आल्यापासून या देशाचा जर नरक झाला असेल तर या देशाची 140 कोटी जनतेला नरेंद्र मोदींनी नरकात ढकलल्या, फक्त अमेरिकेतल्या लोकांना नाही। असं कटू सत्य माय फ्रेंड डोनाल्ड यांनी हे कटू सत्य जगासमोर मांडलेलं आहे। आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींनी आता तरी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नर्क नसून नंदनवन आहे हे सांगावं। राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आजचा चौथा दिवस आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती